हा आहे टॉवर 4 आणि याच टॉवरमध्ये त्याचा 5व्या माळ्यावरती 5व्या फ्लोअरला फ्लॅट आहे। हा जो प्रोजेक्ट आहे तो देवेंद्र फडणवीस यांचे भाऊ आशिष गंगाधर फडणवीस म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचे सख्खे भाऊ आशिष गंगाधर फडणवीस यांचा प्रोजेक्ट आहे। नमस्कार मंडळी मी महेश चनगरे। माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे एम फॉर महेश। मी वेगवेगळ्या लोकेशनला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो। खास करून कोकणातले पण जास्त माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत आणि आज हा वेगळा विषय आहे, वेगळा व्हिडिओ आहे आणि त्याचा विषय आहे एक माझा मित्र टिटवाळ्यामध्ये त्यानं फ्लॅट घेतला आहे आणि त्या फ्लॅटचं त्यानं इंटेरियर डिझाईन चालू केलं आहे आणि एक टिटवाळा स्टेशनपासून गणपती मंदिर 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि त्याच्याच बॅक साईडला एक कलर दर्शन तुम्हाला ऐकून बातमी असेल किंवा ज्याला माहिती नसेल तर मी तिकडे जाणार आहे आणि तिथेच त्यानं एक फ्लॅट घेतला आहे। त्या फ्लॅटचं इंटेरियर डिझाईन चालू केलं आहे त्यानं, तर तिकडं आपण जाणार आहोत। ही माझी आहे बाईक आणि मी आता किक मारतो बाईकला, तर चला। मंडळी हा आहे ईस्ट वेस्टचा ब्रिज, हा डायरेक्ट इथून मंदिरला जातो। 1 किलोमीटरच्या आसपास इथून मंदिर आहे आणि मंदिराच्या बॅक साईडवर आपण जाणार आहोत कलश दर्शनला। मंडळी ही राईट साईडला दिसते ती रिजन्सी आहे आणि आपण सरळ जाणार आहोत आणि राईटला पुढेच एक गणपतीचं मंदिर आहे। मंडळी हा आहे टिटवाळ्यामधील हरवानी बिल्डर। तुम्ही बघू शकता राईट साईडला देखील कंस्ट्रक्शन चालू आहे आणि इकडे लेफ्ट साईडला देखील कंस्ट्रक्शन चालू आहे। मंडळी हा आहे जो कलश दर्शनचा हे आहे प्रोजेक्ट आहे, त्याच्या भाडचा रोड आहे, काम चालू आहे आणि अजून त्याची ओसी मिळालेली नाही वाटतं। मिळालेली आहे ओसी? नाही मिळाले। तर बाकी आतमध्ये काम सर्व झालेलं आहे। आता तुम्ही हा बघू शकता, हा गेट आहे, हायवे झाल्यानंतर हा गेटमधून आपण आतमध्ये जाणार आहोत। आणि किती 17 बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे ना, 17 बिल्डिंगचा हा प्रोजेक्ट आहे। मित्राचा जो फ्लॅट आहे तो 17 नाही मग 12 बिल्डिंगचा मंडळी हा प्रोजेक्ट आहे। आपण चाललो डायरेक्ट चौथ्या चाललं इकडे आपण बॅक साईडून जाऊया। चौथा टॉवर आहे तिथून चाललो आहे आपण। मित्राचं नाव आहे परशुराम चुके, त्याचं देखील चॅनल आहे पी फॉर परशु या नावानं, जरूर व्हिजिट करा। तो देखील वेगवेगळ्या लोकेशनला वेगवेगळ्या व्हिडिओ जाऊन बनवत असतो आणि त्याचं स्पीच आहे ते माझ्यापेक्षा चांगलं आहे, जरूर तुम्ही बघा असं मी विनंती करतो तुम्हाला। हे बघा हा आहे टॉवर 4 आणि याच टॉवरमध्ये त्याचा 5व्या माळ्यावरती 5व्या फ्लोअरला फ्लॅट आहे। आपण आतमध्ये फ्लॅट नंबर जो 5व्या माळ्यावरती घेतला आहे, तर त्या टॉवरमध्ये 4थ्या टॉवरमध्ये आपण आलेलो आहोत आणि हा पॅसेज आहे मधला। आणि एका फ्लोअरला किती आहेत फ्लॅट? एका फ्लोअरला त्याला देखील माहित नाही, तो मोजतोय आणि ह्याचाच एक चॅनल आहे पी फॉर परशु। हाच माझा मित्र परशुराम चोके, तुम्ही त्याला कुठं पाहिलं असेल। तुमचं स्वागत आहे आणि तुमच्या चॅनलचं सुद्धा आमच्या या चला लिफ्ट आली मध्ये स्वागत आहे। मंडळी आपण आलो आहोत 5व्या फ्लोअरला आणि हाच आहे फ्लॅट। तुम्ही बघू शकता 514 आणि हे इंटेरियर डिझाईन त्याचं चालू आहे। हा आहे हॉल, हे आहे किचन, त्यानंतर त्याच्याच बाजूला हे आहे बाथरूम आणि हा आहे बेडरूम। देखील वरती देखील काम त्यानं केलंय आणि हाच आहे बेडरूमचं बाथरूम। वरती टाकी लावले, ते ओपन करून आपण बाहेर चाललो आणि तुम्हाला हा दाखवतो मी बाहेरचा व्ह्यू। इथे एक काहीतरी कार्यक्रम चालू आहे, तुम्हाला मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो। संगचं काहीतरी चालू आहे। मंडळी जसं आपल्या महेश सरांनी सांगितलेलं आहे तसं ते
आपल्या चॅनल थ्रू माझ्या घरी आलेले आहेत. आमच्या घरी काय काय इंटरव्ह्यू चाललेलं आहे ते बघण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी सांगितले की माझं सुद्धा चॅनल आहे. हो, माझं सुद्धा चॅनल आहे, ब्लॉगिंग चॅनल आहे. पीपल परशू नक्कीच व्हिजिट करा. सांगायची गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी केर कचरा वाटतो. केर कचरा का वाटतोय तर या ठिकाणी इंटरव्ह्यू चालू आहे, फर्निचरचं काम चालू आहे आणि हे लोखंड वगैरे बघताय ना, त्यासाठी मी सज्जा बनवलेत. सज्जा म्हणजे पोटमाळे तुम्ही बघू शकता. आणि ह्या ठिकाणी टाकी लावलेत, टोटल 3 टाक्या लावलेत. टाक्या लावण्याचं कारण काय माहिती आहे का, आज 24 तास पाणी मिळतंय, पण येणाऱ्या भविष्य काळात पाणी मिळेल याची गॅरंटी मी काय कोणीच देऊ शकत नाही. त्याच्यामुळे एक एमर्जन्सी म्हणून 3 टाक्या मी लावून ठेवलेल्या आहेत. ही जी टाकी तुम्हाला दिसते ती प्यायच्या पाण्यासाठी खास बनवलेली आहे या आतमध्ये. त्याचसोबत तुम्ही बघू शकता या ठिकाणी कडप्पे सुद्धा लावलेले आहेत. हे बिल्डर कडून लावण्यात आले नव्हते, बिल्डर कडून फक्त नॉर्मल काम करून देण्यात आलेलं होतं. परंतु मी हे महागडे असे कडप्पे लावलेले आहेत, त्याबरोबर टाईल्स लावलेले आहेत. टाईल्स सुद्धा पूर्ण किचनला टाईल्स लावलेले आहेत. बिल्डर कडून ज्या टाईल्स लावण्यात आलेल्या होत्या छोट्या थोड्याशा होत्या, परंतु मी पूर्ण किचनला टाईल्स लावलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की हे वरचं असं का सोडलंय, हे वरचं असं सोडण्याचं कारण असं आहे की ह्या ठिकाणी फर्निचर कपाट येणार आहे, म्हणजे लाकडी कपाट येणार आहे. आणि ह्या ठिकाणी सुद्धा लाकडी कपाट येणार आहे आणि ह्या ठिकाणी एक छोटासा लाकडी बॉक्स येणार आहे जो कपाटच असेल आहे ना. आणि हे सगळे स्टँडर्ड कपाट असणार आहेत, लोकल नाहीत आणि हाताने बनवलेले आहेत. आणि हे जे ओपन दिसते ना तुम्हाला, हे या ठिकाणी सुद्धा आपल्याला ट्रॉली देण्यात येणार आहे. इकडे दरवाजे होणार आहेत, या ठिकाणी ट्रॉली होणार आहे आणि इकडे एक गॅपचा भाग आहे. नॉर्मली तुम्ही म्हणू शकता की कळस दर्शनमध्ये घरं घेतात, आम्ही घर घेतलेलं आहे. किंमत सांगणार नाही, परंतु कळस दर्शनमध्ये मी घर घेतल्यानंतर मला खूप चांगलं वाटतंय. आज या घरांची किंमत आहे 30 लाख रुपये. तुम्ही बघू शकता हे फर्निचरचं काम चालू आहे बरं का. आणि त्यासोबत हा आहे हॉल. हॉलमध्ये तुम्ही सॉरी हॉल नाही आहे, हा हॉल होता. आणि हा बेडरूम, पण बेडरूमकडे जाण्या अगोदर तुम्हाला अजून एका बाथरूममध्ये घेऊन येतो. हे तुम्ही बघू शकता, हे इंग्लिश टॉयलेट आहे आणि ह्या ठिकाणी वरती आम्ही पोटमाळा बनवला आहे. ही 700 लिटरची टाकी लावण्यात आलेली आहे. ही सुद्धा टाकी आहे. आता 700 लिटरची टाकी लावली पण जागा कमी आहे का, पडशीला सांभाळून जागा कमी आहे कारण काम चालू आहे ना, म्हणून म्हटलं जागा कमी आहे. स्पेस कमी असल्यामुळे हे प्लायवूड लावण्यात आलेलं आहे, म्हणजे उद्या भविष्य काळात काढायला आणायला आपल्याला सोपं जाणार ह्याच्यासाठी. आता येऊ आतमध्ये, तुम्ही बघू शकता घर एकदम केर कचरावाला वाटतंय, परंतु नेक्स्ट वीकला तुम्ही जर घरचं जर रूप बघाल, वेगळं रूप बघाल तर खूप सुंदर असं रूप असणार आहे. कारण आज पेंटिंग सुद्धा करायची बाकी आहे. बिल्डरने पेंट वगैरे करून सगळं व्यवस्थित दिलं होतं, परंतु आम्ही काम काढल्यामुळे पूर्ण पेंटची बँड वाजली आणि कलरवाल्या जे कडप्पावाल्यांनी पूर्णपणे बँड वाजवले म्हणायला काही हरकत नाही. हे बघा हा बेडरूम आहे आणि बेडरूममध्ये अजून एक मास्टर टॉयलेट आहे आणि मास्टर टॉयलेटला सुद्धा 400 लिटरची टाकी आहे. हे बिल्डर करून आम्हाला पोटमाळा बनवून मिळाला, परंतु ही जी टाकी आहे मी पर्सनली लावलेली आहे. ह्या ठिकाणी तुम्ही साबण वगैरे ठेवण्यासाठी बघू शकता किंवा हात धुण्यासाठी वगैरे असं हे सगळे गोष्टी बिल्डर करून ठेवण्यात आलेले आहेत. आणि हे साबण ठेवण्याचं आहे हे मी पर्सनल बनवून घेतलंय. आणि हा आहे आमचा स्पेशली बेडरूम. आणि बेडरूम मध्ये तुम्ही बघू शकता हा एक पोटमाळा. पोटमाळा म्हणजे जे काही सामान असेल, काही जास्त वस्तू असतील त्या ठेवण्यासाठी हा पोटमाळा म्हणजे सज्जा बनवलाय. ह्या सज्जाला आम्ही दरवाजा लावून घेणार आहोत, त्याच्यामुळे अजून बेटर वाटेल, वाईट वाटणार नाही. तुम्ही म्हणाल की इथं कपाट बनवायला पाहिजे होतं. कसं आहे मंडळी, सगळ्या गोष्टी एकदमच पॉसिबल नाहीत, येणाऱ्या काळात ते सुद्धा होणार आहे, पण हळूहळू. कारण ह्याचंच बजेट खूपच गेलंय, लाखाच्या बाहेर बजेट गेलेलं आहे. आता सगळी किंमत मी तुम्हाला सांगणार नाही. आणि आमच्या बेडरूममध्ये हवा खाण्यासाठी प्रशस्त असं ही आहे बाल्कनी. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी ग्रिल सुद्धा लावण्यात येणार आहे. ग्रिलची ऑर्डर देण्यात आलेली आहे. ग्रिल सुद्धा खूप महागडं पडलंय, परंतु आता सगळ्या गोष्टी किमतीत होत नाहीत, त्याच्यामुळे मी सगळं सांगणार नाही. पण समोर बघू शकता तुम्ही गार्डन आहे माझ्या, हे बघा. आणि ह्या साईडला ओपन स्पेस आहे, तुम्ही बघू शकता. हे सगळं कळस दर्शनचं आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो देवेंद्र फडणवीस यांचे भाऊ आशिष गंगाधर फडणवीस, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचे सख्खे भाऊ आशिष गंगाधर फडणवीस यांचा प्रोजेक्ट आहे. आणि 1100 फ्लॅट होते ते टोटली सेल झालेले आहेत. एकही फ्लॅट आज उपलब्ध नाही आहे. म्हणजे विचार करा की किती मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टायझिंग झाली आणि
एवढं स्वस्त प्लॅट होते सुरुवातीला, त्यामुळे लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. मंडळी, हा आहे लाईट आणि घरी लावण्यासाठी आणलेले आहेत. बऱ्यापैकी लाईट आणलेले आहेत आणि मला वाटतं हे जे चॅनल आहे ते माझ्या मित्राचं चॅनल आहे, एम फॉर महेश. मित्र महेश आहे, महेश सनगरे. आणि ह्यांच्या या चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. भेटूया मित्रांनो अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी. तोपर्यंत बाय बाय, टाटा.